श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाज मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. बर्थडे केकची अवस्था अशी का झालेली आहे पुढे सांगतेच. त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. वाढदिवसाची सुरुवात असं हेअरस्टाईलपासून झालेली आहे, कारण की रविवार होता आणि लग्न सराई चालू झालेले आहेत आणि हेअरस्टाईल आणि सायडर मेकअपसाठी ऑर्डर्स असतात कंटिन्यू. वाढदिवसाची मॉर्निंग तर खूप छान झाली होती, पण पुढे पुढे काय होणार होतं माहीत नव्हतं. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी जे केक दाखवले होते तो त्यातला एक केक डॅमेज झाला होता. तर गेल्या वर्षीही असंच झालं होतं. आयुषकडून केक पडला गेला होता रोडवरून येताना आणि केक डॅमेज झाला होता. आणि यावर्षीही प्रथेप्रमाणे तसंच झालेलं की आयुषकडून पडला गेला नाही. काय झालं केकच्या बाबतीत ते आम्हाला कुणालाच कळून आलं नाही की केक डॅमेज झाला होता पूर्ण. जेव्हा कधी आपण एकत्रित कुटुंबात राहतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना वाटतं की प्रत्येक सेलिब्रेशन, प्रत्येक सणसूद किंवा प्रत्येक जणाचा आनंदाचा क्षण, आनंदाचा सोहळा आपण उत्साहाने किंवा आनंदाने एकत्रित घेऊन साजरा करावा. पण तसं माझ्या नशिबात नाही आहे. दिवसाची सुरुवात तर खूप जणांच्या शुभेच्छांपासून झालेली आणि खूप आनंद देऊन गेली, कारण की खूप साऱ्या इतक्या छान छान शुभेच्छा मला भेटल्या होत्या. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचीच आभारी आहे. पण पुढे जाऊन आहे ना, वाढदिवसाचा शेवट इतका खराब होईल वाटलंच नव्हतं. प्रत्येकाच्या घरामध्ये भांडं लागतच असते. या गोष्टी तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे मी काही या गोष्टी सोशल मीडियावर मांडत नाही. ज्यावेळेस आपण सगळे एकत्रित राहत असतो, एकत्रित वागत असतो, एकत्रित जेवत असतो, त्यावेळेस कुठेतरी अपेक्षा वाढते माणसाची की आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं पाहिजेत. आणि त्यावेळेस अपेक्षा भंग होते, त्याचं जास्त दुःख होतं. केक कटिंगच्या वेळेस आईंना दादांना बोलवलं होतं, ते दोघेही आले नाहीत. माझ्या आनंदाच्या आणि एवढ्या मोठ्या दिवसाच्या सोहळ्यामध्ये ते अजिबात सहभागी झाले नाहीत, कारण की त्यांना कसलंच म्हणजे सोन्याचं कौतुक नाही किंवा मी जेवढं नातं जपण्याचा एफर्ट घेत असते तेवढं अजिबात ते लोक घेत नाहीत. त्यांना फक्त आला दिवस ढकलायचा आहे. पण मला इथं का हर्ट झालं, कारण की ना मी खूप जास्त अपेक्षा केली होती. ते अपेक्षाचं भंग होणारच होतं. तर माझं चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतींनी मस्त असं वाढदिवस सेलिब्रेट झाला. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओला इथं समाप्ती करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.